आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। नाही, मी तुम्हाला चटका नाही देणार। अरे काय डोसकं बिस्कं फिरलं का काय तुझं? हा, या दोघींनी फसवलं ना हो तुम्हासनी। मग असं कसं सोडणार त्याला? रग्या, कसं आहे नाना, आत्ता जरी यांना चटका दिला तर ती जखम 4 दिवस राहील, नंतर परत बरी होऊन जाईल। एवढी साधी शिक्षा द्यायची होय यांना? म्हणजे तुम्हाला अशी शिक्षा द्यायला पाहिजे जी आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील। तुमच्या अंगाला मी चटका दिला, ती फक्त शरीरावरची जखम झाली। तुम्हाला अशी जखम द्यायला पाहिजे जी तुमच्या मनात खोलवर कुठेतरी रुतल। शरीरावर झालेल्या जखमेला मलम असते, मनावर झालेल्या जखमेला कुठलंच मलम नसते। जवळ नाही यायचं लगेच बघा क्या हरी यातलं मलम का हे पहा। तू मलम लाव याला, मी डॉक्टरला फोन करतो। हे भागो। बघू मला त्रास झालेला बघून तुझ्या डोळ्यात पाणी आलं अंबिका? तुझी माझ्यावरच्या प्रेमाची खून जर अशी पटणार आहे हे मला आधी कळलं असतं तर अशी शिक्षा मी लय आधी करून घेतली असती। काय करून घेतलंय समजा? किती त्रास होत असेल आता? तर ह्यो त्रास मला आयुष्यभर झाला तरी चालेल। गेले हे काय माहित? अरे पण अभि, अजून तू किती वाट बघणार आहेस? कधी भेटणार आहे तू माझ्या घरच्यांना आणि कधी घरी येणार आहेस? हा मम्मी, तू कुणाशी बोलत होतीस? कोण? म्या ते मैत्रिणी बरोबर बोलत होते। मैत्रीण? काय नाव काय मैत्रिणीचं? सुमन। खोटा बी बोलायला शिकलीस? मला माहित आहे समजा, तुझं पाऊल वाकडं पडायला लागले ना, म्हणून तर त्या इद्याची हिंमत झाली ना मला टोमना मारायची। तुमच्या मुलीच्या मनात कोण आहे ते आधी विचारा, असं म्हणली ती मला। कोण आहे त्यो? मला बऱ्या बोलानं सांगणार आहेस का माझं मी शोधून काढू? काही गरज नाहीये शोधायची, मी स्वतःच सांगते। माझं एका मुलावर प्रेम आहे। विष्णू, का तुझं लगीन ठरलेलं असतं ना, हे बोलायला लाज वाटत नाही तुला? कुठलं लग्न आणि कसली लाज ग? ते लग्न जे तुम्ही माझ्या मर्जी विरुद्ध ठरवलं। मम्मी, मी जयाकडे कधीच त्या नजरेने नाही बघितलं ग। माझं माझ्या कॉलेज मधल्या एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार। अगं, हे बोलताना जीभ जडली कशी नाही तुझी? हे समजा आहे ना? ते तुझ्या बापासमोर चलून सांग, म्हणजे बघ ते काय करतायत। चल मम्मी, तू काही कर, मला मार झोड उपाशी तेवढा माझा जीव घे। ही लग्न माझ्या आवडीच्या मुलाबरोबरच कर, तुम्ही पसंत केलेल्या मुलाबरोबर नाही। आशू, जयाबरोबर लगीन कसं करत नाही ना, तेच बघते मी। उद्याच तुमच्या लग्नाची तारीख काढते की नाही बघ।
अंबिका, ए अंबिका, चहा आण ग. आत्या हित आहेस वय? मग आता न ओढाले ऐकू येत नाही. चहा कुठे आहे? किचन मध्ये असेल की. म्हणजे चहा तयार नाही? हा, काय करत होतीस इतका वेळ? काम करतोय, नंतर देतो. हे जरा जास्तच होतंय. थांब. रंगराव, ए रंगराव, रंगराव. सकाळचा कोंबडा आरवितोय तसं तू सकाळची कोकलतेस होय नाही. काय झालं कोकलायला? तिकडे बघ की. आंबी आहे. तेच तुझी सून सकाळ सकाळ कामधंदे सोडून पायावर पाय टाकत पेपर वाचत बसले. तिला विचार, एवढं काय महत्वाचं छापून आलंय पेपरात? का? पेपरच वाचते ना, वाचू दे की मग. त्यात तुला काय त्रास आहे? पण नाना, मी पेपर का वाचतोय याचं कारण तुम्ही मला विचारू शकताय. का एवढं सकाळी सकाळी पेपर उघडून बसलोय? का? म्या राघवसाठी नोकरी बघणार आहे. राघवसाठी नोकरी? वय, राघवने नुसतं तसं घरात बसून राहिलेलं मला नाही आवडणार. का? बेकार असलेल्या नवऱ्याची लाज वाटते का काय? तुझं लगीन ठरलेलं असतं ना, हे बोलायला लाज वाटत नाही तुला? कुठलं लग्न आणि कसली लाज ग? ते लग्न जे तुम्ही माझ्या मर्जी विरुद्ध ठरवलं. मम्मी, मी जयाकडे कधीच त्या नजरेने नाही बघितलं ग. माझं माझ्या कॉलेजमधल्या एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. तू काही कर, मला मार झोड उपाशी तेवढा माझा जीव घे. ही लग्न माझ्या आवडीच्या मुलाबरोबरच कर. विनीता, चहा टाकतेस का? काय लावलंय बघापासून हू 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 हू? 4 वेळा विचारलं तुला, चहा करतीस का, चहा करतीस का, चहा करतीस का? तुझं आपलं हू हू हू. काय झालंय काय तुला? हा, कुणाला कुठं काय झालं इथं? मग सकाळपासून अशी का वागायला लागलीस? बघतोय मी सकाळपासून तुला, आणि आता इथंच येऊन बसलीस. कारण माझं असहकार उरत आहे. असहकार? विनीता, आता हे आणि काय नवीन खूळ? नवीन बिवीन काय नाहीये. हे असहकार उरत माझं असंच चालू राहणार आहे जोपर्यंत तुम्ही जयाच्या आणि आशूच्या लग्नाची तारीख नाही काढत. आता हे आणि अचानक मध्ये काय काढलंस? हा, जया कुठल्या मनस्थितीत आहे माहित आहे ना तुला? आणि मी आपला स्वार्थ बघू का? त्याला अंबिकाची काळजी असताना मी कुठल्या तोंडानं माझ्या मुलीबरोबर लग्न कर म्हणून त्याला भरीस घालू? विश्वनाथ, अरे विनीता बराबर बोलायला लागले. गुरुजी काय म्हणलं, जयाचं लगीन झालं की दोन्ही घरचे संबंध सुधारतील. जया संसाराला लागला की आंबी बी तिच्या संसारात गुंतून जाईल आणि मग राघव आणि रंगरावची कायच तक्रार राहणार नाही. लाज कसली? अरे एवढा मोठा तू डेअरीचा व्यवसाय मोठा केलास, वाढवलास, आणि मग हे असं घरात बसून राहणं बरोबर नाही ना राघव. म्हणूनच मी तुझ्यासाठी एक चांगली नोकरी बघणार आहे. खरंच? का? तुझा विश्वास नाही बे माझ्यावर. मला माहितीये तुला अण्णादादा अजिबात आवडत नाही, त्याचं म्हणणं तुला पटत नाही. पण एक गोष्ट कोणीच ना करू शकत नाही, अगदी तू नाही आणि मी बी नाही, आणि ती म्हणजे अण्णादादांना तुला माझ्यासाठी पसंत केलंय. माझ्या अण्णादादाची निवड कवाच चुकू शकत नाही. पण तुला राघवला नोकरी का लावायची? माझी तशी इच्छाच आहे की लोकांनी राघवचं नाव एकदम आदरानं घेतलं पाहिजे. लोकांचं जाऊ दे, पण राघवला स्वतःबद्दल आदर वाटला पाहिजे. पुरुष घरातला कर्ता असतोय,
म्हणूनच मला असं वाटतं की राघवच्या कर्तृत्वामुळं लोकांनी मला ओळखलं पाहिजे. तुझा खरंच एवढा विश्वास आहे माझ्यावर अंबिका? का नसणार? अरे ते तू प्रत्येक वेळी कामानं सिद्ध केलंयस तुझ्या. हे बघ, मी पण काम मिळवण्यासाठी धडपड करायलोय ग. काल मी एकाला भेटलो पण होतो. मग मिळाली का नोकरी? नाही मिळाली. पण मला आता कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं. मला स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे, ते पण माझ्या स्वतःच्या हिमतीवर. डेअरीसाठी जयानं मला पैसे दिले होते खरं, पण आता जयानं डेअरीच परत काढून घेतली. अरे नाही राघव, हे समज खोट आहे. अण्णादादा असं कवाच करणार नाही. अंबू, तू रग्याचा एवढा विचार करतेस हे बघून बरं वाटलं. पण तुला रग्याची 100% बायको व्हायचं असेल तर तू जयदेव राजे शिर्केची बहीण आहेस, हे तुला विसरायला लागेल. रग्याच्या आणि जयाच्या वादात कोण बरोबर कोण चूक ह्याचा निवाडा न करता प्रत्येक वेळेला तुला फक्त आणि फक्त रग्याची बाजू घ्यायला लागेल. नाना, नवीन नाती जोडायची असतील तर जुनी नाती तोडायची असं नाही ना. असं म्हणतात की मुलगी लग्न झाल्यानंतर 2 घरांना जोडते. पण काही असतात ज्यांना नाती फक्त तोडायलाच आवडतात. मग आपण त्यांचे का आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे? नाही नाना, मुद्दा आता राघवनं नव्यानं काहीतरी सुरू करण्याचा आहे. आणि बायको म्हणून मी फक्त त्याचाच विचार करतो. राघव, तुला काय करायला आवडेल? मला तर फक्त शेतीच करता येते. अरे ती तर तू अशी बी करतोस. मग आता परत डेअरी चालू करू का काय? त्यापेक्षा तू जिल्ह्यातील सडक डांबरीकरणाच्या टेंडरची जी जाहिरात आली आहे ना, त्या जाहिरातीचा विचार कर. हे बघ, सरकारी काम आहे, पैसे अजिबात बुडणार नाही. अगं पण अंबिका, ह्या कामाचा अनुभव कुठे आहे? मला जमल काय हे? मला डेअरीचा तरी कुठे होता, पण तरी तू ते मनापासनं केलंस ना. तसं हे बी काम कर आणि तुला हे बी काम नक्कीच जमेल. पाण्यात पडल्याशिवाय राघव पोहता येत नाही. अरे तू पाण्यात उडी मार, मी आज तुझ्या बरोबर आहे कायम. उगाच त्याला नको तिथं उड्या मारायला सांगू नकस. अशानं तोंडावर पडल तो. त्याची शेती आहे ना, वो तीच करू दे त्याला. हे सुने, त्यांचं त्यांना ठरवू दे की काय करायचं. चांगला विचार करायला लागल्या, तू कशाला मोडता घालतीस? नाना, मी काय म्हणतो, आपण तहसीलदार मॅडमना भेटून येऊयात. निदान टेंडर भरण्याबद्दल चौकशी तर करू येऊयात. काय म्हणताय? हा, चांगलंय की. एक काम करा, तू आणि रग्या जाऊन चौकशी करून या लोकं. हा, पण आयडिया भारी आहे की नाही नाना? अंबू, मला खात्री आहे तू माझ्या लेकाच्या पाठीशी अशीच ठाम उभी राहशील. त्याला कायम आधार देशील. अंबुताई, मानलं बरं का तुम्हाला. कधी कधी लई भारी विचार सुचते तुम्हाला. पाया पडतो, तुमचा आशीर्वाद कायम असू दे फक्त. अंबी, रग्या, चांगला विचार मनात आलाय. लगोलग कामाला लागा, वेळ घालवू नका. अंबिका मॅडम, चला लागूयात तयारीला. वे
विद्या मॅडम. अरे हा या 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 ये बस बस राघव. मग आज इकडे कसं काय येणं केलं? पेपरात जाहिरात आलती टेंडर संबंधित. मग राघव भरू शकेल काय तेच विचारायचं होतं. हो का नाही, अगदीच भरू शकतो. पण पण काय विद्या मॅडम? तुम्हाला टेंडर भरायचं असेल तर त्यासाठी 20 लाख रुपये भरायला लागतील. म्हणजे ते नंतर तुम्हाला परत मिळतील जर टेंडर पास नाही झालं तर, पण इनिशियली डिपॉझिट म्हणून भरावे लागतील. हो पण 20 लाख? पण ते एवढं पैसे कुठनं आणायचं? अगं नको टेन्शन घेऊस, होईल काहीतरी मॅनेज. आणि असंही अजून वेळ आहे तुमच्याकडे. तरी कधीपर्यंत भरायचं असते टेंडर? अजून 2 दिवस आहेत तुमच्याकडे. त्यानंतर सकाळी 11 वाजता बंद होईल. बर. थँक्यू. थँक्यू विद्या मॅडम. बर. आणि तुम्ही अशा होप्स नका सोडू दोघंही, होईल काहीतरी मॅनेज. डोंट वरी. बरं आम्ही येतो. येतो. नमस्कार. राघवला आणि अंबिकाला हे टेंडर भरायचंय, पण ही गोष्ट जयदेवच्या कानावर घालायला हवी का? ऐक की विनीता, हे बघ मी बोलतो बरोबर माझ्या पद्धतीनं, ऐक माझं. ऐक की अगं जय काय ग मामी? ते यांना बोलायचं आहे तुझ्याशी जरा. मला मला कुठं काय? हो असं काय करताय तुम्ही? आत्ताच नाही का बोलला मला की जयाशी तुम्हाला बोलायचंय म्हणून? मग आता बोला की. अरे मामा काय झालंय? बोल की काय झालंय? म्हणजे तसं काही खास नाही. हा खास नाही? कसं खासच आहे जया. म्हणजे कसं आहे बघ, आता आंबूचं लगीन झालं, ती तिच्या संसारात गुंतली, तर तुझी गाडी कशी मार्गी लावायची तेवढं सांग. म्हणजे काय, आशूच्या आणि तुझ्या लग्नाची सुपारी फुटली की मग आम्ही मोकळे काय? नाही मामी, बरोबर आहे तुझं मामी, पण कसं आहे माहिती आहे का, आता ते हे बाजार समितीची कामं वाढली आहेत, सीझन आहे ना आता, त्यामुळं ही. जया, बास झालं तुझं भानं आता. मी काय बी ऐकणार नाही तुझं. मी आणि विनीता गुरुजींच्याकडे जातो आणि चांगला मुहूर्त काढतो. हा पण आजी, हे बघ, पण नाही आणि बिन नाही. अरे किती दिवस पुढे पुढे ढकलायचं तुझं आणि आशूचं लगीन? एवढं ठरलंयस तर होऊन जाऊ दे की माझ्या डोळ्यासमोर माझ्या नातवाचं लगीन. हा हे बघ, पाहिजे तर आपण ना समद घरच्या घरीच करू. म्हणजे काय, आपल्या घरातले 4 पै पाहुणे बस, उगीच जास्त बाहेरची लोकच नको, नाही का? समजा बरोबर आहे, पण आता उगाच घाई कशाला? म्हणजे जया, बाबा तुझ्या मनात नेमकं काय ते एकदा 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 स्पष्टपणे सांग. म्हणजे मामा, हे बघ, मामा म्हणून नाही, पण मी जरा स्पष्टच बोलतो. मुलगीचा बाप म्हणून मी तुला विचारतो की माझी आशू तुला पसंत आहे ना? म्हणजे असं काही नाहीये खरं, पण अरे मग यात विचार कसला करायचा? ठरलं म्हणायचं.
म्हणजे आता मी गुरुजीशनी इकडे बोलून घेतो, म्हणजे आऊला बी पावसा पाण्याचं बाहेर जायला नको. हा अरे देवा, आता काय करायचं? अंबोतीच्या संसारात चांगली रोली असती तर माझा काही प्रश्नच नव्हता. आणि तसं बी आशूच्या मनात दुसराच कोणतरी आहे. पण हे मी मामा मामीला कसं सांगणार? $20 लाख? हे एवढे पैसे एकदम कसे उभे करायचे? कठीणच आहे नाही का? एवढे पैसे आणायचे कुठून? हे बघा, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल, पण आपण जमवू समज. पण एवढं समज करायची काय गरज आहे? घरची शेती आहे ना व, तीच करू दे की. शेती काय रोज रोजची नाही ना, बाकीच्या वेळी काय करायचं आत्या? अगे जरा आरामात जगू दे की, राघवला बी आणि आम्हाला बी. आणि तसं बी तुझा नवरा घरात असला की काय होणार आहे ग? तुला काय त्रास होणार आहे का? कोणाला चोरून भेटता येणार नाही? ये सुने, उगाच विषयाला फाटे फोडू नकोस. आणि शेतीच करायची तर मी आहे की. रग्याला त्याचं भविष्य आहे, त्याला त्याचं काहीतरी बघायला पाहिजे का नको? आणि अंबुताई बरोबर बोलते, शेती काही 12 महिने नसते. एरवी काहीतरी जोडधंदा पाहिजेच की. खरंय, पाऊस काय आज पडतो उद्या नाही. शेतीचा काहीच भरोसा नाही. आज हाय उद्या नाही. अगं पण नुसतं शेतीवर अवलंबून राहायचे दिवस नाहीत आता. आणि उद्या यासनी पोरं होती, त्यांचं भविष्य आहे. यासनी चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर आत्ता रग्याला मेहनत करावीच लागेल. तुम्ही समदे बोलताय ते खरं आहे, पण एकदम 20 लाख रुपये कुठून आणायचे? हा, तिच्या भावाकडनं भीक म्हणून?